नमस्कार भावांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्राचा भूगोलविषयी आणि आज आपण ते 6 प्रशासकीय विभागांचा अभ्यास करणार आहेत आणि सर्व काही या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल आज आपण मॅपवरून तुम्हाला मी स्पष्टीकरणासह आज तुम्हाला देणार आहेत. तर सर्वात प्रथम महाराष्ट्र, सर्वात प्रथम पूर्व साईड, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. सर्वात पहिले आपण बघायला गेलो छत्तीसगड हे ना आपल्याला पूर्व या दिशेला आहे हे सर्वांना माहीत आहे आणि छत्तीसगडला कोणकोणत्या जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे ते पण बघणार आहोत. सर्वात प्रथम छत्तीसगडपासून स्टार्ट केलं ना आपण, तर छत्तीसगड या राज्याला गोंदिया, त्याच्यानंतर बघा गडचिरोली या 2 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे छत्तीसगड या राज्याला. त्याच्यानंतर बघायला गेलो आपण तेलंगणा राज्य, त्याच्यानंतर तेलंगणा राज्याला आपण गडचिरोली, चंद्रपूर, त्याच्यानंतर यवतमाळ, नांदेड ह्या जिल्ह्यांची सीमा लागलेली आहेत तेलंगणा राज्यास. आणि नागपूर विभाग, सर्वात प्रथम तर नागपूर विभागामध्ये आपण समाविष्ट करून घेतो. सर्वात प्रथम इथून स्टार्ट केला आहे ना, तर नागपूर विभागामध्ये किती जिल्हे येतात, तर 6 जिल्हे नागपूर विभागामध्ये आहेत. ते गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया हे 6 नागपूर विभागातील समाविष्ट आहेत. त्याच्यानंतर बघायला गेलो तर नागपूर जिल्ह्याचे आपण समोर बघून घेतलं, पूर्व साईडला छत्तीसगड राज्य आहेत आणि त्याला 2 राज्यांची सीमा लाभलेल्या आहेत. त्याच्यानंतर तेलंगणाला गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ, त्याच्यानंतर नांदेड यांनी ह्या 4 जिल्ह्यांची सीमा याला लाभलेली आहेत. छत्तीसगडला 2. त्याच्यानंतर बघायला गेलो आपण मध्य प्रदेशच्या पहिले आपण अमरावती विभाग बघून घेऊया. अमरावती विभागामध्ये जिल्हे येतात बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ हे जिल्हे येतात अमरावती विभागामध्ये. 5 जिल्हे आहेत अमरावती विभागामध्ये. आणि अमरावती विभागाच्या आपण जर बघायला गेलो उत्तर साईडला आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेकडे येत आहेत मध्य प्रदेश. आणि मध्य प्रदेश या राज्याला आपल्या लगभग 8 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहेत. ते आपण नंतर डिस्कशन करूया. त्याच्या पहिले आपण जिल्हे वाईज बघून घेऊया. त्याच्यानंतर अमरावती विभाग झाला. आता येऊया आपण औरंगाबाद विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये. तर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये उस्मानाबाद आणि धाराशिव, त्याच्यानंतर लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर असे या 8 जिल्ह्यांचा समावेश होऊन हा छत्रपती संभाजीनगर विभाग तयार झालेला आहे. आणि याच्यामध्ये 8 जिल्हे आहेत. हा तुम्हाला लक्षपूर्वक आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि आता पेपरमध्ये कधीही क्वेश्चन येऊ शकतो की छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये किती जिल्ह्यांचा समाविष्ट आहेत, असाही क्वेश्चन येऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला एक भरपूर स्टडी करून अभ्यास करावा लागेल. तर औरंगाबाद विभागामध्ये 8 जिल्हे आहेत आणि त्याची सीमा आपण नंतर बघूया कोणकोणत्या राज्याला लागलेली आहेत ते. त्याच्यानंतर जाऊया आपण पुणे विभागाकडे. तर पुणे या विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या 5 जिल्ह्यांचा समावेश आहेत. आता पुणे हा विभाग झालेला आहे. त्याच्यानंतर बघूयाला गेलो आपण पुणेचा विभाग झाला. त्याच्यानंतर बघूया कोकण विभाग. आपले पश्चिम साईड बघूया. आता सर्वात प्रथम कोकण विभागामधून आपण खालून जर आलो ना तर गोवा राज्य आपल्याला हमखास पाहायला मिळतो. त्याच्यानंतर सर्वात प्रथम सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर ह्या 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. मुंबई आणि त्याच्यानंतर मुंबईत आपल्या सर्वांना माहीतच आहेत. आणि मुंबई, ठाणे या जिल्ह्यांचा समावेश होतो. आणि त्याच्या पश्चिमे साईडला अरबी समुद्र आहे टोटल, हे पण माहिती आहेत. आता आपण बघूया नाशिक विभाग. तर नाशिक विभागामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, खान्देशचे 3 जिल्ह्यांचा समावेश इथे झालेला आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, त्याच्यानंतर नाशिक आणि त्या एक आहे अहमदनगरचा पण त्याच्यामध्ये समाविष्ट आहे नाशिक विभागामध्ये. आता हे झाले आपले विभाग, 6 विभाग ज्यांचा आपण डिटेलमध्ये बघितले आहेत. आता बघूया सर्वात प्रथम तर आपण छत्तीसगडचं बघून घेतलं की कोणकोणत्या राज्याची सीमा लागली आहे. तेलंगणाला बघून घेतला. आता बघूया आपण महाराष्ट्रातील उत्तरेकडील जी साईड आहे त्याला कोणकोणते जिल्हे लागले आहेत. नंदुरबार, धुळे, जळगावला लागलेली सीमा, धुळे, जळगाव, त्याच्यानंतर बुलढाणा, त्याच्यानंतर अमरावती विभागातील अमरावतीचे पण लागलेले आहेत. त्याच्यानंतर नागपूर, भंडारा आणि गोंदिया या 8 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहेत मध्य प्रदेश या राज्याला. आणि सर्वात मोठा आज असा प्रश्न विचारू शकतात पेपरामध्ये की सर्वात जास्त सीमारेखा असलेला राज्य कोणते, ज्याची महाराष्ट्राची सीमा जास्त लागलेली आहे जिल्ह्यांची, तर तो आहे मध्य प्रदेश. त्याच्यानंतर बघूया गुजरात. तर गुजरातला नंदुरबार, नाशिक, पालघर या 3 धुळे या 4 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहेत गुजरात या राज्याला. त्याच्यानंतर आपण खाली आलो तर खाली बघूया आपलं गोवा राज्याला बस एकच जिल्ह्याची सीमा लागली आहे, ते सिंधुदुर्ग.
त्याच्यानंतर बघूया कर्नाटकला कोल्हापूर, सांगली, सोलापूर या राज्यांची सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यांची सीमा लागलेली आहेत कर्नाटक या राज्याला. तर आजच्या या व्हिडिओमध्ये इतकंच. आणि व्हिडिओ जर तुमचा छोटे मोठी चुका झाली असेल तर माफ करून द्या, कारण या व्हिडिओ तुमचा भाऊ काही प्रोफेशनल नाही अजून, पण तरी तयारी करून घेत आहे. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.